पेपर फुटी, दरवाढ आणि स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडीचा जनाक्रोश मोर्चा. नीट पेपर फुटी प्रकरण, इंधन व गॅस दरवाढ, स्मार्ट मीटरची सक्ती आणि सामाजिक न्याय विभागाच्या निधीच्या वापराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी इचलकरंजी येथे जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विविध धोरणाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. मोर्चा दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच गॅस, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याचा आरोप करण्यात आला. महावितरणकडून सक्तीने बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर योजनेलाही मोर्चेकऱ्यांनी विरोध दर्शवला. याशिवाय सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीयांसाठी असलेल्या निधीचा वापर लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आल्याचा आरोप करत त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जनार्दन गायकवाड, जिल्हा सचिव अरुण जामने आणि शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी मार्गदर्शन केले. जनतेच्या प्रश्नाबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. शेवटी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर मोर्चाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, इचलकरंजी. हा लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आलाय. मागे देखील मागच्या वर्षी देखील हा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला होता. यावेळी आपले जे समाज कल्याण मंत्री आहेत ते मूग गिळून गप्प बसलेले आहेत, परंतु वंचित बहुजन आघाडी वारंवार यासंबंधी आवाज उठवत आहे. हा निधी आपल्या गोरगरिबांच्या घरकुल योजनेसाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी वापरण्यात येत होता. पण मागील काही वर्षापासून रमाई घरकुल योजना असू दे किंवा विद्यार्थ्यांचं स्कॉलरशिप असू दे, घरकुल योजनेसाठी अद्याप एकही हप्ता मिळाला नाही. ही योजना, रमाई घरकुल आवास योजना ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच नागरिकांना जबरदस्ती करून महावितरणच्या मदतीने स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या घराघरामध्ये बसवण्यात येत आहेत. हे टेंडर अदानी याच्या कंपनीला दिले असून त्याचा फायदा होण्यासाठी जबरदस्तीने नागरिकांच्या माती हे स्मार्ट मीटर मारण्यात येत आहे. सध्या सर्वांचे मीटर हे व्यवस्थित चालू असताना, कुणाची तक्रार नसताना विनाकारण जबरदस्तीने हे मीटर प्रत्येकाच्या घरात बसवण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलन घेत आहोत. यापुढेही काही दिवसामध्ये हे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिस समोर सुद्धा घेणार आहोत. तसेच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात समाज कल्याण समोर देखील आम्ही आंदोलन घेणार आहोत. या सरकारचा जितका धिक्कार करावा तितका कमीच आहे.